भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून दुहेरी हत्याकांड करणारा मुख्य संशयित आरोपी करण किसन परतोंड यास नाशिकमधील द्वारका परिसरात गुंडाविरोधी पोलीस एजन्सी पाठलाग करीत 2 पिस्तूल आणि कारतूससह अटक केली आहे। भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना त्यांना भुसावळ येथील 2 खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी करण परतोंड हा द्वारका भागात आला असल्याची गुप्त बातमी मिळाली असता त्यांनी ही बाब गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना कळवली। त्यानुसार प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहकाऱ्यांसह द्वारका परिसरातील बोहरी पेट्रोल पंप जवळ लपलेल्या संशयितास पकडण्याचा प्रयत्न केला त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गुंडाविरोधी पोलीस पथकाने पाठलाग करून त्यास ताब्यात घेत त्याची झाडती घेतली असता त्याच्याकडे 2 देशी पिस्तूल 5 कारतूस असा 84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यामुळे जळगाव पोलीस आणि नाशिक पोलीस प्रशासनाच्या वतीने गुंडाविरोधी पथकाचे अभिनंदन करण्यात आले। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पोलीस पथकाचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डी.के. पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रदीप चव्हाण, प्रवीण चव्हाण, राजेश सावकार, आडके, गणेश गौतम, गणेश नांगरे आदींनी पार पाडली। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।